आजचा दैनिक मन्ना. परमेश्वराच्या नावाची महिमा हो. नवा दिवस नवी आशामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मी. आजचं वचन घेऊया. पहिला कोरिन्थिकरास 10:23. काहीही करण्यास आम्ही मुक्त आहोत, पण सर्वच हितकारक नाही. आम्ही काहीही करण्यास मुक्त आहोत, परंतु सर्व गोष्टी लोकांना सामर्थ्ययुक्त होण्यास मदत करीत नाहीत. ह्या वचनाचा अर्थ असा की आपण जे काही काम करतो त्या कामामध्ये ते काम आपल्यासाठीच आहे किंवा आपल्याला त्या कामापासून काही लाभ होणार आहे असं ह्या दृष्टिकोनातूनच आपण जायचं नाही. तर परमेश्वराला स्थान द्यायचं, परमेश्वराजवळ जायचं, त्याची आराधना करायची, त्याला सांगायचं आपले प्रॉब्लेम सांगायचे. तो आपल्याला ह्या गोष्टींपासून जे गोष्टी आपल्या जीवनात आहेत, जे कठीण आहे त्याला सोपं करणारा तो परमेश्वर आहे. त्याचं नाव अति महत्त्वाचं आहे. त्याचं नाव घेऊन जर तुम्ही पडलात घराच्या बाहेर आणि ते काम जे कामासाठी तुम्ही पडला आहात घराच्या बाहेर, ते काम नक्कीच पूर्ण होणार. आणि असाही अर्थ आहे की उन्नती आपल्याला भेटत नाही, म्हणजेच की आपण जे काम करतोय आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे, हर एक गोष्टीचं स्वातंत्र्य भेटलं आहे. तर ह्याचा अर्थ असा नाही की आपण त्या गोष्टीचा फायदा घ्यावा. जसं परमेश्वराने आपल्याला स्वातंत्र्य दिलं आहे, जगण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, तर आपण त्याचा फायदा घेतला नाही पाहिजे. तर आपण ते सुद्धा त्याच्या नावानेच महिमा, म्हणजे त्याला ह्याद्वारा महिमा कशी जावी ह्याची कल्पना करावी. म्हणजे आपल्याला जर तोंड दिले बोलायसाठी आपल्याला स्वातंत्र्य भेटलं आहे, लिहिण्यासाठी स्वातंत्र्य भेटलं आहे, राहण्यासाठी स्वातंत्र्य भेटलं आहे, तर त्याच्याद्वारा त्याची महिमा करावी. म्हणजे जर मुलींना स्वातंत्र्य भेटलं आहे कपडे घालायचं चांगले व्यवस्थित, तर त्यांनी त्याच्या हिशोबाने म्हणजे त्या मुलींनी त्यांच्या म्हणजे जे घालतात कपडे त्यांनी त्यांची महिमा करावी, परमेश्वराची महिमा करावी. म्हणजे नीट व्यवस्थित कपडे घालून शोभा दाखवावी की ख्रिश्चन मुली म्हणा किंवा येशूचा भय मानणारी मुली कसे राहतात ते त्यांच्या वस्त्रांद्वारे त्यांनी सांगावे. तर जे स्वातंत्र्य आपल्याला भेटलं आहे त्याच्याने आपल्याला परमेश्वराची महिमा करायची आहे. तर असं नाही की त्याचा फायदा घेऊन आपल्याला वेगळ्या गोष्टी करावे. तर ह्या वचनामध्ये एवढंच सांगितलेलं आहे. या वचनासाठी आपण प्रार्थना करू. परमेश्वरा, तुझ्या नावाची महिमा हो. तुझे मी कोटी कोटी धन्यवाद करते. ह्या वचनाला तुम्ही माझ्या समोर दिले. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. जे लोक हे वचनाला ऐकत आहेत त्यांच्या जीवनामध्ये तू चांगले कार्याला कर पिता. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. जे मुलं जे काय असतील जे तुझे आज्ञाकारी नाही आहेत, ह्या वचनाला ऐकून पिता ते तुझ्या आज्ञाकारी व्हावे परमेश्वरा. ह्या वचनाद्वारे तू आशिषित कर. जे आजकालचे जवान मुलं आहेत त्यांना खास करून परमेश्वरा छोटीशा प्रार्थनाला तू ऐक आणि कबूल कर. आमेन.